नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ओमकार पाटील। आज मी तुमच्या समोर आपल्या ढोबळी या मिरची पिकाबद्दल जी आपली पूर्वीची जी व्हिडिओ होती त्या संबंधित पुढचा भाग आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला तुम्हाला एक छोटीशी माहिती देऊ इच्छितो या ढोबळी मिरचीची। आपले संपूर्ण क्षेत्र 2 एकर आहे। 13,000 एकरी याप्रमाणे 26,000 रोपांची संख्या या 2 एकर क्षेत्रात बसवली। लागणीची तारीख आहे 15 आणि 16 मार्च 2024 आणि व्हरायटीचं नाव आहे इंडस 11। तर सुरुवातीला पाहताल तर आम्ही बेसलचे जे नियोजन केलं होतं ते बेडमध्ये व्यवस्थितरित्या भरून मल्चिंग टाकून रोपांची लागवड केली होती। पण तिथपासून नंतरचं जे नियोजन केलं, जसं की आधी म्हटलं जातं की शिमला मिरचीला 5 ते 6 आळवणीची गरज असते, 1 डे गॅपनी तुम्हाला आळवणी करावी लागतात, 1 डे गॅपनी स्प्रे। तर सुरुवातीला म्हणाल तर आम्ही रोप लावल्यापासून एकही प्रकारचा आळवणी केलं नाही। सुरुवातीच्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी आज रोप लावलं, दुसऱ्या दिवशीपासून आपण ड्रिपनी खतं द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आपण तसंच शेड्यूल जे आहे ते आज 105 दिवस होत गेले तरी आपण कंटिन्यू फॉलो केलेलं आहे। आज या 105 दिवसांमध्ये आम्हाला जवळपास आतापर्यंत 67 टन हे 26,000 रोपातून मिळालेलं आहे। प्लॉटची आत्ताची कंडिशन बघाल तर अजून एक कमीत कमी 20-25 टनांची भर आम्हाला या प्लॉटमध्ये निश्चित मिळेल। पण आमचं ह्या प्लॉटकडून जी अपेक्षा आहे ती जवळपास एकरी 50 टन या हिशोबाने 2 एकरात आपल्याला 100 टनापर्यंत उच्चमी विक्रमी असं उत्पादन गाठायचं आहे। त्या हिशोबाने आपण ह्याचं नियोजन केलेलं आहे। यावर्षी आम्ही बऱ्याचशा 2-3 ट्रायल केल्या ह्या प्लॉटमध्ये, की सुरुवातीला रोप निवडताना की रोप कुठल्या क्वालिटीचं घ्यावं यासाठी आम्ही ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस 70च्या कपामध्ये आम्ही आधी बेडवर विस्कटून आणि नंतर ते ट्रेमध्ये ट्रान्सप्लांट अशा प्रकारचं रोप घेतलं, दोन्ही 26,000 रोपांसाठी। आणि दुसरा एक प्रयोग असा केला की आम्ही 1 एकरसाठी लास्ट इयर आम्हाला जे सनबर्निंग झालं होतं त्यावर उपाय म्हणून 1 एकरला आम्ही सिंगल तार पद्धत केलेली आहे आणि दुसऱ्या 1 एकरसाठी आम्ही डबल तार पद्धत केली। तर त्याचाही आम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा मिळून आला की 2 तारा जर असल्या तर सपोज जर ही फांदी आहे, हिला आज आम्ही उद्या बांधणार उन्हाळ्याच्या दिवसात, जर ती एकच तार असेल तर ती इथपर्यंत ओढली जायची। सऱ्यांचं नियोजन हे उत्तर दक्षिण असल्या कारणाने पूर्व पश्चिमचा जो सूर्य आहे सकाळचा 12 वाजेपर्यंत या फळांवर पडायचा आणि ते सनबर्निंग व्हायचं। पण तेच जर डबल तार असेल तर आहे या फांदीला आम्ही इथे सपोर्ट देऊ शकत होतो। त्यामुळं पानांमुळे असू दे किंवा दुसऱ्या पलीकडच्या सरीतल्या झाडांच्या किंवा पानांच्या सावलीमुळे असू दे, इकडचा माल हा कमी डॅमेज होत गेला। त्यामुळे ह्या वर्षी आम्हाला सनबर्निंगचा हा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात जाणवला। दुसरी गोष्ट होती की खताचं नियोजन म्हणाल तर 1 डे गॅप अल्टरनेट डेने आम्ही खताचं नियोजन ह्या प्लॉटला पूर्णपणे केलं। आतापर्यंत जवळपास N21 पासून 0.48-47 पर्यंत या सर्व खतांची मात्रा ही आम्ही या प्लॉटला दिलेली आहे। स्प्रेचं म्हणाल तर आज 105 दिवस झाले, 105 दिवसामधले कमीत कमी 53 स्प्रे ह्या प्लॉटला बसलेले आहेत। 1 डे गॅपने आपण स्प्रे दिलेले आहेत। त्यामुळे तुम्ही बघाल तर थ्रिप्स किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं ह्याच्यावर अटॅक नाहीये। थोड्याफार प्रमाणात मध्ये ज्यावेळेस पावसाचं प्रमाण कमी झालं त्यावेळेस लाल कोळीचा अटॅक झाला होता आणि पाऊस कमी जास्त होत असल्यामुळे करप्याचाही अटॅक झाला होता। तर त्यावरही शेतकऱ्यांनी किंवा आमच्या सल्ल्याने योग्य नियोजन झालं, करपाई थांबलेला आहे, लाल कोळी आटोक्यात आलेला आहे। तिथनं पुढे आम्ही उत्पादन जे आहे ते वाढवायचा प्रयत्न करतोय। दुसरं म्हणाल तर ह्या वर्षीच्या प्लॉटला आम्हाला मर नावाचा प्रकार दिसला नाही। त्याचे 2 कारण संभाव्यता असू शकतात। आम्ही ह्या वर्षीच शिमला मिरचीचं रोप हे आधी बेडवर टाकून नंतर ट्रान्सप्लांट केलं, हा जो पहिला एक प्रकार केला किंवा एक उपाय केला तोही असू शकतो। आणि दुसरी गोष्ट, आम्ही ह्यात इम्युनिटी बुस्टर म्हणजे जे मागच्या व्हिडिओलाही मी म्हटलं होतं की रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी जे या गोष्टी द्याव्या लागतात त्या ह्या वर्षी आम्ही ह्या प्लॉटला भरपूर प्रमाणात दिल्या। जसं की लास्ट व्हिडिओमध्येही बघितलं असेल, फायटिन नावाचं जे बुरशीनाशक होतं पोटॅशियम फॉस्फाईड मधलं, ते जवळपास आतापर्यंत ह्या संबंध प्लॉटला 8 किलो इथपर्यंत 2 एकराच्या प्लॉटला आम्ही ड्रिपद्वारे दिलेला आहे। स्प्रेद्वारे तर शेड्यूल होतं त्यामध्ये जवळपास 6 ते 8 किलो गेलेला आहे। त्याचा फायदा असा झाला की मर असेल, करप्या किंवा बुरशी किंवा भुरीजन्य हे जे रोग असतील ते ह्या पिकापासून किंवा ह्या मिरची पिकापासून खूप लांब राहिले, अलिप्त राहिले। त्यामुळे फळाची जी क्वालिटी आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये परत दिसेलच की फळाची क्वालिटी असेल ती खूप चांगल्या प्रकारे झाली। आत्ताचं जे आपण आज तारीख आहे जवळपास 30 जून, हे वातावरण बघाल तर पूर्णपणे पावसाळ्याचं वातावरण आहे।
ह्यामध्ये बरेचसे बुरशीजन्य आजार उद्भवतात. पण प्लॉटची जर तुम्हाला कंडिशन बघाल तर कुठल्याही प्रकारचा करपा किंवा बुरशीजन्य रोग हे नाहीयेत. फक्त कुठेतरी लाल कोळीचे किंवा कोळीजन्य रोगाचे हे कुठेतरी डॅमेजेस आहेत, पण ते कव्हर झालेले आहेत. हिथून पुढचं नियोजन म्हणाल तर 20-25 टनाचा पल्ला गाठायचा आहे. 65 ते 67 टनापर्यंत आज पण तोडा चालू आहे, नियोजन झालेलं आहे. आमच्या अपेक्षा जी आहे ती 100 टनाची आहे. पण एक साधारण 25 टनापर्यंत जरी जायचं असेल तर पुन्हा एकदा आम्ही खतांची मात्रा वाढवलेली आहे. जीवाणूंचीही संख्या आम्ही वाढवली. ड्रीपद्वारे NPK चे बॅक्टेरिया असतील किंवा स्प्रेद्वारे बरेचसे बायोलॉजिकल स्प्रे असतील, या सगळ्या गोष्टींची मात्रा आम्ही दिलेली आहे. एकंदरीत ह्या वर्षी समाधान वाटलं, कारण की बाजारपेठेने ही साथ दिली. जवळपास कराड मार्केटला 50-55 ही कंटिन्युअस रेंज राहिली. 65 टनापर्यंत आम्हाला सरासरी 50 रुपयाचे बाजारभाव भेटले. कुठल्याही प्रकारचा 2 नंबरचा माल मार्केटला गेला नाही, गोळी एकही पिशवी गेलेली नाही. जेवढी उत्तम तोडणी तेवढा तुमचा उत्तम बाजार, हे व्यापारी दृष्टिकोनातलं मांडलं जाणारं मत आहे. ते आम्ही पहिल्यापासून अंमलात आणलं, तसंच आम्ही ते मार्केटला दिलं. तर तुम्हाला काही क्लिप्स आहेत त्या तुम्हाला सुरुवातीपासूनच्या ह्या व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो, तुम्ही पहा आणि तुम्ही तुमची मतं ह्या व्हिडिओच्या खाली नक्की नोंदवा. जर कोणाला शिमला मिरची पिकाबद्दल असेल, टोमॅटो असेल, कुठल्याही प्रकारची अडचण आली, काही शंका असली, लागण कधी करावी, कुठल्या प्रकारची करावी, रोप कसं निवडावं, व्हरायटी कुठली करावी, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईन. तुम्ही माझ्या संपर्क क्रमांकावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही माझ्याशी नक्की इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जोडा, ही माझी विनंती आहे. तुम्ही पाहू शकता जवळपास हा 7वा ते 8वा तोडा चाललेला आहे. तोडा झाल्यानंतर पण वरच्या तोड्याचं जे सेटिंग आहे ते उत्तम प्रकारे प्लॉटनी धरलेलं आहे. सरासरी 25 टनापर्यंत वरचं जे उत्पादन आहे ते नक्कीच निघू शकतं, खात्री आहे. कारण की मालाची शायनिंग, कुठल्याही प्रकारचा थ्रिप्सचा डाग फळांवर फुलांवर नाहीये. तुम्ही बघू शकता तर हा जो डाग आहे हा लाल कोळीचा आहे, पण हा लाल कोळी गेलेला आहे. त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते तसेच पानावर राहतात. जवळपास 4.5 ते 5 फुटांपर्यंत प्लॉटची हाईट गेलेली आहे. हिकडची जी पद्धत आहे ती सिंगल तारेवर केलेली आणि पलीकडच्या साईडला तुम्ही बघाल तर ती डबल तारेवर केलेली आहे. सगळं नियोजन अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. सेटिंग म्हणाल तर सेटिंग, कुठेही करप्याचा डाग नाही, कांडी करपा नाही, फळ करपा नाही, उत्तम प्लॉट आहे. धन्यवाद.